भंडारा जिल्ह्यातील साकोली पोलीस ठाणे हद्दीत श्याम हॉस्पिटलमध्ये एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सोनोग्राफीच्या नावाखाली गैरवर्तन केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। सविस्तर माहिती अशी की पीडित मुलगी ही आपल्या आईसोबत उपचारासाठी श्याम हॉस्पिटल साकोली येथे गेली होती। डॉक्टर देवेश अग्रवाल यांनी सोनोग्राफी करावी लागेल असे सांगून आई व नर्सला बाहेर बसवून मुलीसोबत एकांतात तब्बल अर्धा तास गैरवर्तन केल्याचा आरोप आहे। विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल सुद्धा करण्यात आला, परंतु डॉक्टर गेल्या 2 दिवसापासून फरार आहे। डॉक्टरला अटक करून कठोर कारवाई करण्याची महामाया महिला सामाजिक न्याय संघटना उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन देऊन केली आहे। निवेदनावर महामाया सामाजिक महिला न्याय संघटनेचे संस्थापक डीजी रंगारी, महामाया महिला सामाजिक न्याय संघटनेचे अध्यक्ष शीतल नागदेवे, प्रतिमा राऊत, कल्पना सांगोडे, स्नेहा नागदेवे, आचल तागडे, प्रतिमा राऊत, भावेश कोटांगले, इंद्रायणी कापगते, प्रमिला टेंभुरकर, कार्तिक मेश्राम सह्या आहेत। माया महिला सामाजिक न्याय संघटनेतर्फे पोलीस स्टेशनला निवेदन देण्यासाठी आलो, कारण आज इतकी दुःखद घटना झालेली आहे की एका मुलीवर तिच्यावर विनयभंग झालेला आहे। आज अशी परिस्थिती आली आहे की डॉक्टरांवर सुद्धा विश्वास ठेवावी की नाही असा विचार आलेला आहे, कारण आपण डॉक्टरांकडे विश्वास ठेवून जातो आणि कोणतीही स्त्री आपल्या शरीराला कोणतीही दुखापत जरी झाली तरी आपण घरी सांगू शकत नाही, पण डॉक्टरांना नक्की सांगतो। पण आता असं झालं की डॉक्टरांच्या समोर जाण्याची पण भीती झालेली आहे। प्रत्येक स्त्रियांना आता जिथं तिथं हॉस्पिटलच नाही तर कुठंच रस्त्यावर असो घरी असो कुठंच सेफ नाही आहेत। आणि ज्या मुलीवर खरंच तिच्यावर अत्याचार अन्याय झाला आहे त्या डॉक्टरांना लवकरात लवकर फाशी देण्यात यावी व त्यांचे कालपासून जे फरार झाले आहेत तर त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना लवकर पकडण्यात यावा अशी आमची मागणी आमच्या महामाया महिला सामाजिक न्याय संघटनेतर्फे आम्ही करत आहोत आणि त्यांना कठोरतेने शिक्षा देण्यात यावी। नमस्कार, आम्ही महामाया सामाजिक न्याय संघटनेतर्फे पोलीस स्टेशनला आलेलो आहोत। पोलीस स्टेशनला आम्ही पोलीस स्टेशन साकोली इथे निवेदन द्यायला आलेले आहोत आणि आम्ही निवेदन दिलेलं पण आहे। पण मला हे म्हणायचं आहे की जे डॉक्टरवर आम्ही पूर्ण विश्वास ठेवून कार्य करतो त्या डॉक्टरांनी जर असा अविश्वास केला तर आम्ही कोणावर विश्वास ठेवायचा। आणि म्हणून आपण त्या जे डॉक्टर आहेत देवेश अग्रवाल त्यांना लवकरात लवकर शोधून अटक करावी आणि त्यांना जी शिक्षा आहे ती शिक्षा तुमच्या कायद्यानुसार जी शिक्षा आपण दिली पाहिजे ती शिक्षा त्यांना द्यावी, एवढंच माझं म्हणणं आहे। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड वापरा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी साथ देईल। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।